अंधश्रद्धेवर बोलण्यासाठी आपण मुंबईच्या वतीनं कवी संमेलन आयोजित केलं होतं. आपल्या भावना काय आहेत, आपले विचार काय आहेत, साहित्यातून आपण अंधश्रद्धेकडे कसं पाहता, हाच आमचा उद्देश होता. आणि मला वाटतं महाराष्ट्रातल्या सर्व भागातून कवी आलेले आहेत. तो उद्देश आमचा थोडाफार सफल झाला असं मला वाटतंय. यानंतर मी विनंती करतो अशोक सुकाळे, भाईंदर, जिल्हा ठाणे, कवी आहेत, तज्ञ मार्गदर्शक म्हणून कार्य करतात, विविध स्पर्धेमध्ये सहभागी होतात. अशोक सुकाळे. मान्यवर सर्व मी साहित्य क्षेत्रात नवीन आहे. मी स्वतः आर्टिस्ट आहे, त्या ठिकाणी आर्टिस्ट आहे. आम्ही साहित्य क्षेत्रात थोडा खाली जरा. हॅलो हॅलो. अंधश्रद्धेवरती थोडी कविता लिहिलेली आहे, सादर करतो. जिथे पाहावे तिथे पसरवी अंधश्रद्धा, जिथे पाहावे बाबा बुवांच्या नादा, विसरूनी आपले कामधाम हे जन, विसरूनी आपले कामधाम हे जन, करती बाबाला सलाम, करती बाबाला सलाम. तोही यांची भक्ती पाहुनी जपे कोटे रामनाम, तोही यांची भक्ती पाहुनी जपे कोटे रामनाम. सुखाचे क्षण सोडून, सुखाचे क्षण सोडून दुःखाची खांद्यावर घेती गदा, सुखाचे क्षण सोडून. छान आशय आपण आपल्या कवितेतून व्यक्त केलेला आहे. यानंतर मी विनंती करतो पल्लवी बांदोडकर, ठाणे, त्यांनी आपली रचना सादर करावी. पल्लवी बांदोडकर. हॅलो, माझ्या कवितेचं नाव आहे डॉक्टरांची फौज. येईल डॉक्टर असा हा कसा, तपासतो फक्त नाक कान आणि घसा, घालतो छोटीशी ट्यूबलाईट घशात, मग प्रकाश पडतो त्याच्या डोक्यात, कानात घालतो जाडसर वायर हळूवार, वाटते दुसऱ्या कानातून येईल आरपार. नाकाचे ऑपरेशन केले तर विचारूच नका, मिकी माऊससारखे नाक लावून घरातच बसा. देखण्या हृदयरोग तज्ञाकडे जायचे आहेत मोठे धोके, स्टेथोस्कोप लावण्याआधी वाटतील छातीचे ठोके. भूल तज्ञाला तर चुकीची क्षमाच नाही, चूक फूल द्यावी घ्यावी असे म्हणायची सोयच नाही. दंतवैद्य दाढ काढतेवेळी म्हणे मोठा आव असा, आणि घरी बसून मूग गिळून 4 तास गप्प बसा. गायनेकला नवनिर्मिती हातभाराचा मिळे हर्ष वेगळा, त्याच्या आश्वासकतेने सोसतात बाळंतिणी आनंदाने कळा. होमिओपॅथी डॉक्टर तर बच्चे कंपनीचा लाडका, गोड गोड गोळ्या देऊन रोग करतो सारखा. आयुर्वेदाचार्य पलटत असतात चरक संहितेची पाने गिरणं, त्यांच्या उपचारांचा गाभाच आहे काळे भस्म आणि चूर्ण. असे विविध तज्ञ सांभाळतात आपले आरोग्य, आणि त्यांच्याकडे कमीत कमी जावे हेच होईल योग्य. डॉक्टरकडे जाऊ नये याचा अर्थ असा नाही की बंधू बाबांजवळ जावे. योगाभ्यास प्राणायाम करून आपले आरोग्य सांभाळावे, आपले आरोग्य सांभाळावे. धन्यवाद. छान संदेश दिलेला आहे मॅडमनी. यानंतर मी मुरलीधर रंगकाम सर खूप लांबून आलेले आहेत. बावणी, जिल्हा परभणी या ठिकाणून सर आलेले. कवी लेखक आहेत, ग्रंथालय संचालक आहेत, विविध पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. मुरलीधर रंगकाम. माझ्या कवितेचं नाव आहे दगडफेकी.